बाबा ह्याच्या अगोदर असं पाणी बघितलं होतं का तुम्ही कधी? कवा आयुष्यात नाही, पहिलीच वेळ आहे आमच्या जन्मला प्रश्न एवढीच वेळ. आजोबा वगैरे म्हणलं का कधी आलतं पाणी? आजोबानं कवा सांगितलंच नाही पाणी आलंय असं. पहिली वेळ नव्हतंच पाण्याची. की. हा आता ह्या गावात ज्या वेळेस पावसाची आता हाही परिस्थिती आहे, उन्हाळ्यात काय परिस्थिती राहील? उन्हाळ्यात पाणी प्यायची परिस्थिती होईल म्हणजे धरणच मोकळी जाईल. तुमची काय हानी गावातली बाबा? काय वाटोळ वगैरे काय झालंय? लय झालंय काय सांगून कोणी कोणाला सांगायचं. शासनाने काय दिलं का? शासनानं रोज अन्न पुरवलं, काय पिशव्या दिल्या, सगळं दिलं अन्न झालं, पण फक्त हातरा पांघरायला नाही. हातरा पांघराला ते बी येईल, भांडी परिस्थिती ते बी चालू आहे, ते बी चालू आहे, ते पण येईल. अन्न पाणी अवघा जेवायला जाय ना, अजून तर कमी केलं नाही. अन्न पाण्याची गरज आहे, पण वस्तू स्वरूपात तुम्हाला गरजा आहे ते. आता काय लोकांना राहायची सध्या पंचायत आहे. गरज पाण्याचं आहे ना. असल्यानंतर काय गरज पाण्याचं आहे तर त्यानं कुठं राहायचं? त्याला वर करून काय ताडपत्री बी नाही हातरून का झोपा येईल म्हणलं. निवळच पाण्यात त्याचं घर आहे, त्याला ताडपत्री करणं. झोपायची बाबा तुमच्या शासनानं सोय केली नाही का राहायची झोपायची? आम्ही वस्त्याने जातोय, वस्त्याने पण जाताय, एखादं पण मंगल तिथं कार्यालय, काय गेलं नाही आज. असं कार्यालय वगैरे काय कार्यालय नाही, मंदिरं तसलं नाही. अन्न पाणी फक्त पुरवलं, हातरा पांघरायचं काय काय नाही. लहान मुलाला कपडे वगैरे काय काय नाही अजून तरी आलं नाही. शासनानं लोकांनी दिले. शासनाचं काय आणखीन आलं नाही तुमच्यासारख्यानं न्यागा बाबा पांघरायचं. शासनाचं काय नाही आतापर्यंत. शासनाचं शासनाचं आतापर्यंत काय नाही, अन्न तेवढं दिलंय. हे तुमच्या आमच्या सारख्यानेच तिथपर्यंत पोहोचवलं आणि ती शासनानं सारख्याने मोठ्या माणसाने अन्न शासनाचं काय इथं पोचलं नाही. शासनाचं अजून काही पोचलं नाही. मग शासनानं काय हातराय पांघरायला ही शाळा या मुलीला काय. आता हे शासनाने मदत जाहीर केली काय 10-20 हजार एवढ्यात भागतंय का आपल्या शेतीचं नुकसान झालेलं? काय भागतच नाही. मोटरा गेल्या, सगळं वाहून गेलं तर सरकारनं किती जर दिलं तर बी भागत. मग कितीक द्यावं सरकारने? आता ते किती देते आपण मागितलेलं द्यायचं काय सरकार? अगदी बरोबर बाबा. आपण मागितलं, मी म्हणतो 10 लाख माहिलं तर सरकार देणार. सरकारने त्याला बी आता सगळा महाराष्ट्र आहे ते बी बघूनच देणार. पण सगळ्या महाराष्ट्राने सरकार ते निवडून दिलेलं असते. होय दिलंय, पण सरकार काय म्हण. हे फक्त नदीकडनीच झालेलं आहे. मग झालंय साहेब, आता आम्ही सरकारला 10 लाख माहिलं तर सरकार देणार आहे. मग किती द्यावं? काय त्याच्या याच्यानं काय त्याला काय मला समजा आता शासनानं 5,000 कुठं 2,000 3,000 जाहीर केलंय. ही ह्या जाहीर केलेल्या रकमा तुमच्या घर धुवायला तर पुरतेल्या का? त्याची बघून परिस्थिती आता निवळच काय, त्याचं शेतातलं पीक बी गेलं, घर बी गेलं, त्याचं बघून त्याला द्यावं लागेल का नाही? म्हणजे ज्यांना जास्त गरज आहे त्या लोकांना जादा रक्कम आली पाहिजे. आता तुमचं जरा वैस बचत आहे, तुमचं ह्यांचं पाकच गेलं, मग ह्यांचं बघाय ना. म्हणजे ज्यांचं जास्त नुकसान झालंय त्यांना जास्त रक्कम शासनाने देणं गरजेचं आहे. आता त्याच्या माग सगळ्यालाच सरकार देणारच आहे, पण त्याला त्याचं भागत नाही म्हणतं की ते ओरडतंय. नाही, ज्या शेतकऱ्याचं किंवा ज्या ह्याचं जास्त नुकसान झालंय किंवा ज्यांचं निवळच घर गेलंय अशा लोकांना सरकारनं जास्त रक्कम देणं गरजेचं आहे. मी ह्याला 10,000 कमी दिलं तर चालते, पण त्याला 10,000 आगाव घ्या. घर धुवायला 5,000 द्यायला लागलाय शासन, मग ते तुम्हाला नाही दिल्यावर आपलं सोसायचं. बाबा सरकारनं 8,500 रुपये तुम्हाला दिले, म्हणजे ज्याचं नुकसान झालंय तेवढ्यात भागतंय का? 8,500 भागत नाही. शेतकऱ्याचं जाणत आहे स्वसाची 8,500 रुपये शासन देतो म्हणलंय, त्याचं नुकसान म्हणजे सरसगट 8,500 एक गुंठा सुद्धा आपला दुरुस्त होत नाही दिलेलं परवडेल काय उपाशी झोपते. आणखीन आपल्याला 3 वर्ष 4 वर्ष महाग जाईल. 8,500 एका 8 दिवसातच खालास होते. मोठ्या टाकीला पोहोचत्या आणि पुन्हा काय करायचं? शेतात तर पीक गेलं, पिकलं गेलं, पीक येऊ गेलं तर मातीत गेलं, पुढचं काय करायचं? आता या मोठ्या लोकांच्या मोठ्या लाख काही पाक गेलंय खाली, त्याला आणायचं कशाला?
ऊस काढाय तुला किती पैसे लागतील बाहेर? हेक्टरी 8,500 येणार आहे ते त्याच्यात तुमची साधी मोटरची केबल सुद्धा येत येणार नाही. नाही किंवा मग आता तुम्ही विचार करावा आम्हाला काय सांगायचं केलं म्हणजे आता लागत 2-3 लाखाच्या हो का? वस्तू नदीला बाबा मला काय म्हणायचं या बीडीओच्या माध्यमातून कलेक्टरच्या माध्यमातून तहसीलच्या माध्यमातून प्रांताच्या माध्यमातून मोटरा गेल्या तर त्याला मोटरा द्याव्या त्या शेतीचं नुकसान सुद्धा आपल्याला 1 रुपया न देता त्यांनी गाळ कुठनं तरी आणून त्या शेतीला भरून शेती चालू करून द्यावी. आपल्याला काय करायचं पैशाला आपली शेती नीट मोटर करून द्यावी. आणून दिले तर चालतील या घर बांधून दिली तर आपल्याला नको पैसा त्यांचा 8,000 बी नको आणि लाख बी घरं नको. बांधून दिली तर आपली अपेक्षा फक्त आपली शेती आणि घर प्रपंच एवढंच चालू करून द्यावं. आता काय करते ते बघा. आता काय आपण बोलतोय ती त्यांची सभा तिथं आहे. नाही हे तुम्ही बोललेलं शासनापर्यंत पोहोचवायचं नियोजन चाललंय. मनोज दादांनी पाठवलंय आम्हाला. होय की एकरी काय तर निदान 25-50 हजार काढलं तर बुजत आहे बघा. एकरी सरकार हेक्टरी मोपतय. बाबा तुम्ही एकरी म्हणताय, एकरी 50,000. तुमची मागणी योग्य आहे. हेक्टरी म्हणजे 2.5 एकराचा एक हेक्टर. त्यांना माहिती आहे. हेक्टरीला 8,000 रुपये देते ते. त्याच्यावर तुमचं बघताय का? भागत नाही. मी एकरी म्हणतो 50,000 द्या. एकरी 50,000 उत्पन्न निघत होतं आणि तुम्हाला तर मागायची काय गरज आहे? काय मागायची गरज आहे? बरोबर.